बोलण्यासाठी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आहेत। दादा, सर्वात आधी तर तुमचं खूप खूप आभार, तुम्ही हलबांचा मुद्दा उचलला। पुन्हा एकदा खूप प्रेशर होतं की हलबा समाजातून एक उमेदवार देण्यात आला होता आणि मध्य नागपूरमध्ये कुठेतरी वाद होता की हलबा उमेदवार नाही, मात्र तुम्ही हलबांचा मुद्दा उचललाय। हा प्रेशरमुळे की कसं? नाही प्रेशर काय, मी अनेक वर्ष तिथे मागे 4 टर्म मी 4 वर्ष विधान परिषदेचा आमदार होतो। मी मुद्दे उचलत होतो। त्या समाजात ती गरज आहे। त्या समाजाने जात पात न पाहता नेहमी भाजपला मदत केली आहे। उमेदवार जातीचा असो का नसो, नितीनजींना मत दिला आहे, विकास कुंभारांना दिला आहे, मला दिला आहे, अनेक गैर हलबा नगरसेवक त्यांनी निवडून दिले आहेत। त्यामुळे त्या समाजाचे आमच्यावर उपकार आहेत। त्या उपकाराची परतफेड आम्हाला कधीच करायची नाही, पण आम्हाला मदत करायची आहे। आम्हाला त्यांची प्रामाणिक भूमिका मांडायची, ती आम्ही निश्चित मांडत राहू, त्यांच्या मागण्यांकरता लढत राहू आणि त्या 100% पूर्ण होतपर्यंत विधिमंडळात आवाज उठवतो। NIT बरखास्त करण्याची मागणी देखील तुम्ही केली आहे, काय कारण आहे नेमकं येण्यास? एका शहरात एकच विकास संस्था असावी एवढीच आमची मागणी आहे। NITने नागपूर शहराबाहेर काम करावं, महानगरपालिकेने शहरात काम करावं। कारण एक रस्ता बांधतो, दुसरा खोदतो, एक पाण्याची लाईन टाकतो, दुसरा फोडतो आणि याने प्रचंड नागरिकांना त्रास होतो। आणि महानगरपालिकेचे विकासाचे दर वेगळे आहेत, NITचे वेगळे आहेत, त्यांचे नियम वेगळे आहेत, यांचे नियम वेगळे आहे। NIT दर 30 वर्षांनी नागपुरातल्या नागरिकांकडून लीजचे पैसे घेते, मेंटेनन्सचं एक काम करत नाही, सगळं महानगरपालिकेच्या अंगावर येतं। त्यामुळे NITने बाहेर काम करावं, शहरात महानगरपालिकेनं ही प्रामाणिक भूमिका नागपुरातल्या प्रत्येक नागरिकाची आहे, तीच मी मांडली आहे। आणि मान्य देवेंजींची तीच होती, त्यांनी ती बरखास्त केली होती। नितीनजींचाही तोच मुद्दा नेहमी असतो, कारण या शहराचा आउटर भागाचा सत्यानाश NITने केला आहे। त्याला दोष NIT आहे, त्यामुळे NIT बरखास्त झाली पाहिजे अशी आमची प्रामाणिक भूमिका। मध्य नागपूरच्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवला आहे, कसं 5 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे, कसं विकास? मध्य नागपूरमध्ये गेल्या 4 वर्षापासून आमदार म्हणून मी काम करतो आहे। मान्य विकास भवननी सुरू ठेवलेले कामं मी निश्चित समोर नेईल। बाजार असतील, पार्किंग असेल, अतिक्रमण असेल, रोजगार असेल, विणकर क्षेत्रात काम असेल, मुस्लिम विणकर क्षेत्रात काम असेल, मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजात त्यांचे काही कामं असतील, आम्ही मतांकरता काम करणार नाही, मध्य नागपूरच्या विकासाकरता नितीनजी देवेंजींच्या मार्गात काम करू आणि 5 वर्षात असं काम करू की जे समाज आम्हाला मत देत नाही ते पुढच्या वर्षी आम्हाला 100% मत देतील असं काम करू। तर आपल्यासोबत होते मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, ज्यांनी सांगितलं की NIT बरखास्त झाली पाहिजे, शहरात एकच कुठली तरी संस्थांनी काम केलं पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे। VKV न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर।